नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर 2025 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा याबद्दलचं एक अपडेटवरती एक शुद्धीपत्रक आलं होतं, त्याच्यावरती व्हिडिओ आपण घेतला होता. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अनुषंगाने तो व्हिडिओ घेतला होता, कारण त्याच्यामध्ये तेवढ्या 182 जागा ह्या वाढल्या होत्या. पण त्याच कमेंट सेक्शनमध्ये खूप साऱ्या आपल्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थी मित्रांचं, कारण आपण या चॅनलवरती मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा आणि इव्हन दो आर्किटेक्चर म्हणजे एटीपी साठी सुद्धा अपडेट आपण देत असतो. तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांच्या अडचणी या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आल्या. तसंच खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन पण आलेत, कारण याच्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत की संभ्रमात आहेत जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे आहेत. तर त्याबद्दलच आपण हे सेशन ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील, जे आम्हाला आतापर्यंत फोनद्वारे किंवा कमेंटद्वारे कळलेत, तर त्याच्यावरती मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळी माहिती तुमच्यापर्यंत ऑथेंटिक पोहोचवणार आहे. ओके, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लगेच तुम्ही आपल्या बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट हे मिळत राहतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC तर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2025 याच्यामध्ये एक शुद्धीपत्रक आलं. आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, ज्याला विद्युत अभियांत्रिकी म्हणतो आपण, तर यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट, तर असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 या संवर्गाची 11 पदे ही त्याच्यामध्ये ऍड ऑन झालेली आहे. आता इथे हे ऍड ऑन झालेली आहे पदे, पण आपल्याला माहिती आहे की 2025 ची पूर्व परीक्षा म्हणजे फॉर्म फिलिंग तर झालेलीच आहे ऑलरेडी, पण पूर्व परीक्षा सुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी आता असणार आहे. एक विद्यार्थी ते आहे की ज्यांनी जे इलेक्ट्रिकल ब्रांचचे आहेत, या पदासाठी पात्र आहेत, पण त्यांनी त्यावेळेला फॉर्मच भरला नाही आणि परीक्षा तर दिलीच नाही मग त्याच्यामुळे. बरोबर आहे, हा एक प्रकार झाला. आणि दुसरे आहे विद्यार्थी की त्यांनी त्यावेळेस फॉर्म भरला, पण त्यावेळेस जेव्हा त्यांनी इलिजिबिलिटी चेक केली त्याच्यामध्ये, तर त्यांना राज्यसेवा किंवा ग्रॅज्युएशन बेस ज्या काही पोस्ट होत्या ते पात्र होते आणि त्यांनी तिकडे टिक मार्क केली. बरोबर आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, तर ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी सांगणार आहे. त्याच्यामुळे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठीची ही जी पर्टिक्युलर ऍडव्हर्टाइजमेंट आहे, आता हे शुद्धीपत्रकाच्या रूपात त्यांनी दिलेली आहे. याच्यावरती आपण 8 जानेवारीला एक व्हिडिओ पण घेतला होता. याच्यामध्ये त्यांनी काय केलं की जी 2025 ची अभियांत्रिकी सेवा आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या वॅकन्सीज ह्या ऍड ऑन केलेल्या आहेत. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण पदे 11. किती जागा आहेत? 11 जागा आहेत. कुठल्या विभागाला आहे? सार्वजनिक बांधकाम विभाग. कुठली पोस्ट आहे? असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2. बरोबर आहे, तर याचे 11 पदे हे याच्यामध्ये ऍड झालीत. त्याच्यापैकी 2 पदे ओपनला आहेत म्हणजेच अराखीव आहे, आणि 9 पद जे आहेत ते रिझर्व्ह आहे. आता 9 पैकी जर आपण बायफर्केशन केलं तर SC साठी 1, ST साठी 2, VJ साठी 1, B NTB साठी नाहीये, C साठी 1 आहे, D साठी 1 आहे, OBC साठी 2 आहे, SBC साठी नाहीये, आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC याच्यासाठी 1 आहे, EWS ला नाहीये. बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये मग परत सर्वसाधारण महिला समांतर आरक्षण 11 जागा असल्यामुळे परत समांतर आरक्षणामध्ये कमी जागा आलेल्या आहेत. पण एवढं मात्र आहे की 11 जागा आलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे विद्यार्थी मित्रांनो, की विद्यार्थ्यांनी त्यावेळेस फॉर्मच भरले नव्हते, कारण तिकडे इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सी नव्हत्या. बरोबर आहे, कारण क्वालिफिकेशन्स काय लागतं या पदासाठी ते पण जाणून घ्या, कारण भविष्यात येणाऱ्या ज्या जागा असतील त्या जागेसाठी तुम्हाला कळेल. तर या पर्टिक्युलर पोस्टसाठी BE किंवा BTech इलेक्ट्रिकल अँड पॉवर, BE BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, BE BTech पॉवर सिस्टीम आणि BE BTech इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ह्या ब्रँचेस इथे पात्र आहेत. बरोबर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बेसिकली याच्या ज्या इक्वॅलंट असतात, ज्या काही समतुल्य ज्याला म्हणतो आपण, पण ते तुम्हाला पर्टिक्युलर
जे काही DT ची साईट असेल, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, किंवा AICT ची साईट असेल, की या ब्रँचला इक्विव्हॅलंट कुठल्या ब्रँचेस असतात, तर ह्याचा एक तक्ता मिळून जाईल, त्याच्यामध्ये कळेल. फक्त तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की ENTC चा विद्यार्थी इथे पात्र नाहीये. कारण बरेचसे विद्यार्थी मित्रांनी ते प्रश्न विचारलाय की सर मी ENTC चा आहे तर मी पात्र आहे का. कारण इथे फक्त तुमची जे कोअर ब्रँचेस आहेत, पॉवर सिस्टीम असेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल अँड पॉवर असेल, तर त्या ब्रँचेस आहेत. ओके, तर हे झालं एज्युकेशनल क्रायटेरिया. आता सगळ्यात महत्वाचा, जसं मी एक प्रश्न तुम्हाला पॉइंट असा सांगितला की एक्झाम झालेली आहे, एक्झाम झालेली असल्यामुळे नव्याने फॉर्म भरता येणार नाही, नव्याने फॉर्म भरता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी त्यावेळेस फॉर्म भरला नव्हता किंवा ज्यांनी इलेक्ट्रिकलच्या जागाच नाही म्हणून फॉर्म भरला नव्हता, त्या विद्यार्थ्यांना आता इथे या पदासाठी संधी नाही. मग याच्यावरनं आपण काय शिकायला पाहिजे? आता सगळ्यात महत्वाचं की पुढच्या वर्षी म्हणजे 2026 पासनं ज्या काही जाहिराती तुम्हाला जायचं असेल, एक्झाम द्यायची असेल, तर जाहिरातीमध्ये ती पोस्ट असो नसो, पण तुम्ही फॉर्म फिल केलेला असला पाहिजे. फॉर्म भरून ठेवायचा. त्याला 300-350 फी आहे, पण आता त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला ते कळलंय की काय सिस्टीम आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे? आता याच्या पुढे तुमच्या पोस्ट असो नसो फॉर्म भरला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर याचा काय फायदा होईल? तर याचा फायदा आता जसं झाला तसा फायदा होईल. आता याच्यामध्ये लक्षात घ्या कसं असतं की सगळ्यात पहिल्यांदा तुमची ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात येते, त्यानंतर तुमची पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम होते, त्यानंतर मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स होते, आणि त्यानंतर तुमचा मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू होते. हे टप्पे आहेत आयोगाचे, बरोबर आहे. मग आता ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं? फॉर्म भरावा लागतो. मग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जर पोस्टच नसेल तरी फॉर्म भरायचा का? तर यस. का? कारण आयोगाच्या नियमाप्रमाणे ही जी प्री आहे, या प्रीचा निकाल म्हणजे रिझल्ट लागायच्या आत जर आयोगाला मागणी पत्र आलं, मागणी पत्र म्हणजे काय? समजा हा विभाग आहे, बरोबर आहे, आणि त्या विभागाने आयोगाला मागणी पत्र दिलं, आम्हाला एवढे लोक भरून द्या. कारण आयोगाचं काम काय आहे? आयोगाचं काम सिलेक्शन नाहीये डायरेक्ट, आयोगाचं काम नियुक्ती नाही आहे, आयोगाचं काम रेकमेंडेशनचं आहे की हे विद्यार्थी या पदासाठी सर्वोत्तम आहेत, पात्र आहेत. येते लक्षात? मग जर पूर्व परीक्षेच्या रिझल्टच्या म्हणजे निकालाच्या अगोदर जर काही मागणी पत्र, डिमांड लेटर्स त्या विभागामधनं आलं, तर ते काय करू शकतात? आयोग त्या जाहिरातीमध्ये टाकू शकतात, ऍड ऑन करू शकतात, जसं आता यांनी इथं ऍड ऑन केलेलं आहे. मग याचा अर्थ हा घ्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जर समजा फॉर्म भरला, आता पोस्ट नाहीये, ऍडव्हर्टाइजमेंट आली तर, पण ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर जरी पोस्ट नसेल तरी जर एखाद्या विभागाने तिथे पर्टिक्युलर, ज्याला काय म्हणतो आपण की मागणी पत्र दिलं, तर ते ऍड ऑन होऊ शकतात. मग अशा वेळेला काय करू शकतात की विद्यार्थ्यांना किंवा वेगवेगळ्या पर्टिक्युलर माहितीच्या माध्यमातून आपल्याला कळतं की कुठल्या जागा आहेत नाही आहेत, कारण विद्यार्थी RTI वगैरे टाकत असतात, तर त्या हिशोबाने तरी करायला पाहिजे. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, निकालाच्या अगोदर आयोग त्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकतं. आता इथे कॉन्क्लुजन लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस फॉर्म भरला नव्हता त्यांना इथे संधी नाही. ओके, तर आता याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी त्यावेळेस फॉर्म भरला आणि प्री पण दिली, पण नक्कीच आता प्री संयुक्त आहे म्हणजे तीच राज्यसेवासाठी आहे, म्हणजे स्टेट सर्व्हिस साठी आहे, तीच तुमची MES अभियांत्रिकी सेवेसाठी आहे. मग जे विद्यार्थी असे होते की त्यांचं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल मध्ये होतं, पण त्यांनी राज्यसेवेसाठी म्हणून फॉर्म भरला आणि प्री क्लिअर केली किंवा प्रीला बसले ते, तर असे विद्यार्थी त्याच्यामध्ये खूप सारे असतील. तर असे जे पात्र विद्यार्थी आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन या एज्युकेशनल क्रायटेरियाला ते पात्र ठरलेत, त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलेलं आहे? विकल्प सादर करायचा आहे. त्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांचा विकल्प अपडेट किंवा सादर करायचा आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर फॉर्मही भरला आणि प्री दिली आणि ते कसे आहेत? पात्र आहेत. म्हणजे तो कुठले विद्यार्थी आहेत? ते विद्युतचे विद्यार्थी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचंय? म्हणजे जे विद्यार्थी अभियांत्रिकी सेवेकरिता शैक्षणिक दृष्ट्या पात्र आहेत त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याकडनं विकल्प मागविण्यात येत आहे.
तुम्हाला ऑप्शन्स आता सादर करायचा आहे, बरोबर आहे. तर सदर विकल्प सादर न केल्यास पूर्व परीक्षेसाठी अर्ज करताना दिलेला विकल्प अंतिम समजण्यात येईल. म्हणजे आता जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्मही भरलाय आणि प्री दिली, त्या विद्यार्थ्यांनी करायची प्रोसेस आहे. तुम्ही जर इथे काही प्रोसेस केली नाही तर तुम्ही त्यावेळेस राज्यसेवेला टिक केलं असेल, ज्युडिशियलला टिक केलं असेल, ज्याला तुम्हाला पात्र होते तेच तुमचं फायनल कळण्यात येईल असं यांनी कन्सिडर केलं आहे. त्याची त्यांनी इम्पॉर्टंट नोट सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामुळे मग तुमचा अभियांत्रिकीचा इंजिनिअरिंगचा क्लेम त्याच्यामधनं जाईल. त्याच्यामुळे आता तुम्हाला काय प्रोसेस करायचंय ते पण समजून घ्या. आता तुम्हाला काय करायचंय, जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे आहेत, पात्र होते आणि त्यांनी प्री पण दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तुमचा ऑप्शन तिकडे निवडायचा आहे, विकल्प सादर करायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचंय की तुम्ही बेसिकली तुमचं जे पर्टिक्युलर प्रोफाईल आहे, माय अकाउंट, ऑनलाईन अर्ज प्रणाली, ऑनलाईन पोर्टल जे आहे आयोगाचं, त्याच्यामध्ये जायचं, माय अकाउंट मध्ये जायचं. त्या माय अकाउंट वरती गेलात तुम्ही तर तुमच्या ती जी जाहिरात आहे, जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या समोर तुम्हाला एक व्ह्यू बटन दिसेल. काय दिसेल? एक व्ह्यू बटन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला काय विचारतील ते, रिचेक युअर इलिजिबिलिटी. तुमची इलिजिबिलिटी चेक करायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय रिचेक इलिजिबिलिटी वरती आणि तिथे तुम्हाला ते ऑप्शन्स दिसतील की तुम्ही कशा कशाला पात्र आहात. आता तुम्ही इलेक्ट्रिकलला सुद्धा पात्र झालात, MES ला, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही जर अगोदर राज्यसेवेला क्लिक केलं असेल तर हे पण करा. असं नाही एकाच परीक्षेला तुम्ही पात्र आहात, तुम्ही मल्टिपल एक्झामला सुद्धा पात्र असू शकतात, कारण ही सगळ्यांची संयुक्त पूर्व परीक्षा आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तिथं काय करायचंय, या रिचेक इलिजिबिलिटी वरती पर्टिक्युलर बटन वरती प्रेस करायचंय आणि त्याच्यावरती तुम्हाला उजव्या बाजूला काय दिसेल, तुम्हाला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ज्या संवर्गासाठी AE2 वगैरे, तर ते संवर्ग तिथे तुम्हाला दिसेल आणि तिथे काय करायचंय, तिथे तुम्हाला अप्लाय या बटनावरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला ते पोस्ट दिसेल आणि ही पोस्ट जी आहे या पोस्ट वरती काय करायचंय, अप्लाय बटन दिसेल, त्या अप्लाय बटन वरती क्लिक करायचंय आणि सबमिट करायचं. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे आहेत आणि आता जागा आलेल्या आहेत, त्यांनी पोस्ट नुसार तिथे जागा नव्हत्या तरी फॉर्म भरलाय आणि आता ते प्री एक्झाम सुद्धा दिलेली आहे त्यांनी, अशा विद्यार्थ्यांनी करायची ही ऍक्टिव्हिटी आहे. तुमच्या माय अकाउंट मध्ये जायचं, ओके, व्ह्यू वरती जायचं, रिचेक इलिजिबिलिटी करायचं. तिथे तुम्हाला पर्टिक्युलर उजव्या साईडला काय दिसेल, त्या पोस्ट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं, अप्लाय करायचं आणि सबमिट करायचं. आणि ही प्रोसेस कुठून कुठल्या दिवसापर्यंत ओपन राहणार आहे, तर 8 जानेवारी 2026 ते 15 जानेवारी, आजची तारीख आहे बघा, 15 जानेवारी 2026, याच कालखंडामध्ये हे होईल. नंतर तुम्हाला विकल्प सादर करता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोसेस सुरू झालेली आहे. आता विद्यार्थ्यांचं खरं म्हटलं तर या अनुषंगाने नुकसानच झालेलं आहे, कारण इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थी सहजासहजी राज्यसेवेला जात नाहीत, कारण ते इलेक्ट्रिकलची कोर एक्झाम सर्च करत असतात आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जागाच नव्हत्या. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तिथे फॉर्म भरला नाही. तर आता ती पर्टिक्युलर गोष्ट आहे आणि आयोगाच्या अखत्यारीतला हा मुद्दा आहे. तर तसं खरं म्हटलं तर होऊ नये. तर याच्या पुढच्या परीक्षेसाठी आपण त्या विद्यार्थ्यांसाठी हे करूया. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता यामधनं फॉर्म भरला होता आणि दिलाय, त्यांनी बाय चान्स दिला, बऱ्याचदा असंही होऊ शकतात याच्यामध्ये की त्यांनी राज्यसेवेच्या हिशोबाने फॉर्म भरलाय आणि आता त्यांना टेन्शन आलंय की या 11 जागेसाठी मला मेन्स करायचंय आणि मला कोअर मध्ये आता जायचंय, कारण डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. शांत राहून तुमचा स्वतःचा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे, कारण आपण काय एक्झाम देतो हे आपल्याला माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत विकल्प तुम्हाला सादर करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरला नव्हता त्यावेळेस, त्या विद्यार्थ्यांना इथे संधी नाही. दिस इज द कॉन्क्लुजन स्टेटमेंट. ओके, जे विद्यार्थी बेसिकली मेन्सची तयारी करणार आहात त्यांच्यासाठी एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये सगळ्याच एक्झाम कव्हर होतात आणि तुमचे जे टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत हे कव्हर होतात. आणि तसंच तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह साठी एक महत्वाचं आणि असं एक गॅजेट जे आहे आपल्या 6 पर्टिक्युलर शीटचं, तर हे आहे तुमच्या फॉर्म्युला शीट्स. तुमच्या इलेक्ट्रिकल विषयामधल्या जे काही फॉर्म्युलेज आहेत, हे सगळे फॉर्म्युले या 6 शीटच्या सेटमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. हे सगळं आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो.
तुम्ही वेबसाईटवरती जाऊन परचेस करू शकता, किंवा पुण्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्रे मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे येऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इलेक्ट्रिकलचे जर विद्यार्थी असतील त्यांना अजूनही काही अडचण असेल, कारण मी बऱ्यापैकी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, तर त्यांनी कमेंटमध्ये कमेंट टाकावी आणि आमच्यासोबत जोडून राहावं. ओके, तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन दाबत जा, म्हणजे आम्हालाही तेवढंच बरं वाटतं. थँक्यू सो मच.